गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. सर्वप्रथम आज तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर सुरुवात करूया आपल्या प्रकरण समरूपता सराव संच 1.3ला. जसं मागच्या तासिकेला आपण समरूप त्रिकोण आणि समरूप त्रिकोणांच्या कसोट्या अभ्यासल्या, याच समरूप त्रिकोणांच्या कसोट्यांवर आपल्याला सराव संच 1.3 सोडवायचा आहे. पहिलं उदाहरण बघूया. काय दिले आहे बघा. आकृती दिलेली आहे त्रिकोण ABC, यामध्ये बाजू AC आणि बाजू BC वर काय घेतलेले, दोन बिंदू घेतलेले आहेत D आणि E. जो रेषाखंड D काढलेला आहे आणि तिथे काही मापं दिलेली आहेत. प्रश्न आहे, दोन त्रिकोण आकृतीत तयार होणारे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत आणि ही समरूपता योग्य एकास-एक संगतीत लिहा. आता या ठिकाणी आपल्याला जेव्हा ते दोन त्रिकोण लक्षात आले पाहिजेत की जो त्रिकोण ABC हा एक मोठा त्रिकोण आहे आणि तो रेषाखंड D जोडल्यामुळे आपल्याला आणखीन एक त्रिकोण कोणता मिळतो, तर DEC. आता हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि जसं मागच्या तासिकेला पण मी सांगितलं होतं की सर्वाधिक वेळा वापरली जाणारी कसोटी कुठली असेल तर कोको कसोटी, बरोबर. की कोणांच्या जर दोन जोड्या आपण एकरूप दाखवू शकलो तर तयार होणारे दोन त्रिकोण हे कोको कसोटीनुसार समरूप आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि मग तोच प्रयत्न आपण इथे करणार की हे जे दोन त्रिकोण आहेत तर हे काय करणार, आपण कोको कसोटीनुसार समरूप दाखवण्याचा प्रयत्न करणार. तर त्यासाठी आधी त्या दोन त्रिकोणाची नावं लिहून घेऊया, ठीक आहे. तर बघा, लक्ष द्या. पहिलं काय घेतलं आपण, मोठा त्रिकोण ABC आणि दुसरा आहे DEC. आता इथे काय केलं आहे की लिहितानाच काय केला, तो संगतीनुसारच लिहायचा, शिरोबिंदूंची एकास-एक संगती. आता ती कशी ठरवली आपण, तर पहिल्या त्रिकोणाचं नाव ABC असं आपण लिहिलं, ठीक आहे. आणि मग इथे बघितलं की इथे B 75 अंश मापाचं दिलेलं आहे कोण, त्रिकोण ABCचा कोण B 75 आहे. मग तसा लहान त्रिकोणामध्ये कोणता कोण 75 आहे, तर D, बरोबर. आणि म्हणून इथे B मध्यभागी आहे म्हणून इथे D मध्यभागी घेतला. त्यानंतर संगती आपल्याला ठरवायची उरलेल्या कोणांची. मग ती कशी ठरवणार, तर या ठिकाणी काय लक्षात येते बघा. तर हा जो C कोण आहे, हा C कोण काय लक्षात येत आहे, बरोबर. तर दोन्ही त्रिकोणांसाठी तो C एकच कोण आहे, म्हणजे सामायिक कोण आहे. आणि म्हणून आपण काय केलं, त्रिकोण ABC लिहिताना C इकडे शेवटी आहे म्हणून इथला पण कुठे येणार, तो C शेवटीच येणार, येते लक्षात. आणि म्हणून त्या पहिल्या कोण A साठी संगत कोण कुठला असेल, इथला कोण E. आणि म्हणून लिहिताना नाव कसं लिहिलं, त्रिकोण ABC व त्रिकोण EDC मध्ये. वास्तविक इथे तुम्ही कुठल्याही क्रमाने लिहिलं तरी चालेल. जेव्हा आपण दोन त्रिकोणांची नावं लिहितो तेव्हा, जेव्हा आपण समरूपता लिहिणार आहोत तिथे मात्र ती संगती आवश्यक असते. आणि म्हणून लिहितानाच आपण सुरुवातीलाच काय घेतलेलं, ते संगतीनुसारच घेतले, ठीक आहे. मग आता दोन कोणांच्या जोड्या जर आपण एकरूप दाखवू शकलो तर ते दोन त्रिकोण काय होतील, कोको कसोटीनुसार समरूप त्रिकोण होऊ शकतात. आता इथे आपण म्हटलंय बघा, संगती पण लिहिली, त्यांनी म्हटलेलं आहे कोणत्या संगतीनुसार, तर ABC एकास-एक संगत, EDC नुसार त्रिकोण ABC समरूप त्रिकोण, EDC कसोटी लिहिली कोको कसोटी. आता इथे आपल्याला काय लिहायचं आहे, तर मग ते संगत एकरूप कोणांची नावं लिहायची आहेत, बरोबर. मग आता या ठिकाणी पहिली जोडी बघा, लक्षात येते 75 अंश मापाची, लिहू शकतो ना. कोण ABC एकरूप कोण कोणता येणार, EDC, अगदी बरोबर. आणि दुसरी जोडी मग जसं मगाशी मी म्हटलं की इथे C काय दिसतो आपल्याला, हा सामायिक कोण आहे. आणि परावर्तनता गुणधर्मानुसार प्रत्येक कोण हा स्वतःशीच एकरूप असतो. आणि म्हणून हा C कोण लिहिताना मात्र मोठा त्रिकोण आणि लहान त्रिकोण दोन्ही विचारात घेऊन त्याचं नाव आपण इथे दुसऱ्या जोडीत लिहिणार. बघा बरं, प्रयत्न करा, जमतं का लिहायला. बघा, समजतंय. कोण ABC एकरूप कोण कोणता, EDC, प्रत्येकी 75 अंश समान मापाचे आहेत म्हणून एकरूप. आणि दुसरी जोडी लिहिली आपण सामायिकवाली, ती कशी लिहिणार, तर पहिला कोण लिहिला आपण ACB त्रिकोण ABCचा, तर त्याचा संगत कोण कसा लिहिणार, ACB. तर इकडून पण कसा लिहिणार, ECD, C मध्यभागी येणार. आणि त्या संगतीनुसार तो सामायिक कोण म्हणून स्वतःशीच एकरूप, ही दुसरी जोडी. आणि म्हणून कोणत्या संगतीनुसार, तर वरची जी संगती आपण घेतली तीच ABC एकास-एक संगत,
EDC नुसार त्रिकोण ABC समरूप त्रिकोण EDC कोको कसोटी. तर असं हे साधारण आपल्याला 2 मार्काला उदाहरण परीक्षेमध्ये विचारलं जातं. ठीक आहे. तर मग अशीच काही उदाहरणं आपल्याला अजून पुढे सोडवायची आहेत. तर मग प्रयत्न करूया दुसऱ्या उदाहरणाचा. ठीक आहे. चला तर मग 2 त्रिकोण दिलेले आहेत. प्रश्न आहे आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत काय आणि असल्यास कोणत्या कसोटीनुसार. आता या ठिकाणी त्रिकोण PQR आणि त्रिकोण LMNच्या बाबतीत आपल्याला काय लक्षात येते बघा. तर तीनही बाजूंची मापं दिलेली आहेत दोन्ही त्रिकोणांमध्ये. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ती कसोटी लक्षात आली पाहिजे की बा कसोटीनुसार हे समरूप आहेत की नाही हे आपल्याला ओळखायचं आहे. मग समरूपतेची कसोटी काय आहे. तर संगत बाजू या प्रमाणात असाव्यास हव्या आणि म्हणून आपण काय करणार आता इथे संगत बाजूंचं गुणोत्तर घेऊन बघणार. चला तर मग सोडवूया. तर या ठिकाणी आपण संगती आधी घेतली PQR एकाच एक संगत काय LMN नुसार गुणोत्तर काढतोय आपण. बा कसोटी आपल्याला इथे पडताळून बघायची आहे. PQ ची संगत येणार LM म्हणून PQ भागिले LM गुणोत्तरातल्या किमती लिहिल्या 6/3. QR साठी कोणती आहे तर MN ते गुणोत्तर काय येणार 8/4 आणि PR ला संगत बाजू कुठली आहे तर LN आणि म्हणून ते गुणोत्तर किती येणार 10/5 दिलेल्या मापानुसार. आता प्रत्यक्षात जरी आपल्याला हे गुणोत्तर वेगळे आहेत असं लक्षात आलं पण आपल्याला काय समजतंय बरोबर भाग जातो आणि जर आपण भाग दिला तर मात्र आपल्याला काय समजेल तर ते प्रत्येक गुणोत्तर किती मिळते आपल्याला 2/1 किंवा हीच किंमत तुम्ही अजून बरोबर 2 असे लिहू शकतात कारण छेदात 1 असेल तर आपण तो लिहित नाही. आणि मग 1, 2 आणि 3 वरून तिन्ही गुणोत्तर काय मिळाले आपल्याला समान आणि म्हणजेच आपल्याला इथे बा कसोटीनुसार काय लिहिता येईल त्रिकोण PQR समरूप त्रिकोण LMN संगतीनुसारच ते आपण समरूपता लिहिणार आहे की नाही सोपं. तर हे लक्षात आलं पाहिजे की आपल्याला काय मापं दिलेली आहेत कशाची मापं दिली त्यानुसार आपण कसोटी ती ठरवू शकतो. जसं आपल्याला इथे दोन्ही त्रिकोणांमध्ये तीनही बाजूंची मापं दिली होती म्हणजेच आपण बा कसोटी इथे पडताळून बघितली. गुणोत्तरं तिघही समान मिळाली म्हणजे संगत बाजू प्रमाणात झाल्या आणि जर संगत बाजू प्रमाणात झाल्या तर 2 त्रिकोण हे बा कसोटीनुसार समरूप आहेत. ठीक आहे. असंही 2 मार्काला उदाहरण असेल. पुढे जाऊया तिसऱ्या उदाहरणाकडे. बघा काय सांगितलेलं आहे 2 खांब सपाट जमिनीवर उभे आहेत. त्यापैकी एका खांबाची उंची दिलेली आहे 8 मीटर तर दुसऱ्या खांबाची उंची आहे 4 मीटर. सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली 6 मीटर पडते. या ठिकाणी बघा PR हा जो खांब आहे 4 मीटर उंचीचा त्याची जर सावली असेल जमिनीला तर ती किती आहे 6 मीटरची. तर त्याचवेळी मोठ्या खांबाच्या सावलीची लांबी काढा जी या ठिकाणी किती म्हटलेली आहे BCX म्हणजे BC काय आहे त्या मोठ्या खांबाची सावली. आता या ठिकाणी अशा प्रकारातली जर उदाहरणं असतील सावलीची लांबी काढा वगैरे त्यावेळी आपल्याला काय केलेले असतील असे 2 त्रिकोण दिलेले असतील आणि मग या ठिकाणी काय करणार आपण तर समरूपतेनेच हे उदाहरण सोडवणार. आता इथे तयार झालेले हे 2 त्रिकोण समरूप दाखवण्याची आवश्यकता नाही तर अशा वेळी ते समरूप असतातच हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजेच त्रिकोण PRQ आणि त्रिकोण ACB हे काय असतील समरूप त्रिकोण आणि समरूप त्रिकोणाच्या व्याख्येनुसार संगत बाजू काय होतील प्रमाणात आणि मग संगत बाजू प्रमाणात घेऊन त्या गुणोत्तरानुसार काय करणार आपण Xची किंमत काढणार. बघा लक्ष द्या याप्रमाणे काय म्हटलं येथे त्रिकोण PRQ समरूप काय त्रिकोण ACB ABC लिहू नका कारण आपण PRQ या रीतीने लिहितोय. मग संगत बाजू काय होतील प्रमाणात म्हणजेच PR भागिले काय PRची संगत बाजू येणार AC बरोबर QR RQ म्हणजेच आपण QR लिहू शकतो भागिले संगत बाजू आहे CB म्हणजेच काय तर BC. जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढंच लिहिलं. PQ भागिले AB आवश्यक नाही कारण मापं देखील दिलेली नाहीत. मग आता इथे किमती ठेवल्या PR किती आहे 4 भागिले किती येतील AC किती आहे 8 बरोबर QR किती दिलेली आहे 6 भागिले BC शोधायचे किती मानली ती X आणि मग पुढच्या पायऱ्या स्टेप्स आपल्याला माहिती आहे तिरकस गुणाकार करणार आणि Xची व्हॅल्यू आपण शोधू शकतो. करा बरं जमतंय का बघा. बरोबर आहे 4 गुणिले काय होईल तिरकस गुणाकाराने X बरोबर काय 8 गुणिले 6 किंवा 6 गुणिले 8
पुढे सोडवलं 4 गुणिले x 4x बरोबर गुणाकार येणार 8 48. शोधायची किंमत xची गुणिले 4चे काय होतील भागिले 4. 48 भागिले 4 भागाकार किती येणार 12. x बरोबर 12 म्हणजेच काय तर मोठ्या खांबाच्या सावलीची लांबी 12 मीटर आहे. याप्रमाणे हे 2 मार्काला उदाहरण असेल. ठीक आहे. असं आणखी एक बघूया, पुढे प्रयत्न करूया. चौथं उदाहरण. ठीक आहे. बघा चौथ्या उदाहरणामध्ये काय केलेलं आपल्याला आकृती दिलेली आहे. त्रिकोण ABC, यामध्ये रेख AP लंब बाजू BC आणि रेख BQ लंब बाजू AC दिलेलं आहे. तर यावरून काय दाखवा सांगितलेलं आहे, त्रिकोण CPA समरूप त्रिकोण CQB दाखवा. आणि मग हे झाल्यानंतर आपल्याला काही मापं दिलेली आहेत की ज्याच्यावरून काय काढा म्हटलेलं आहे ACची लांबी काढा. आता यासाठी काय केलं लक्षात येण्यासाठी हे जे CPA आणि त्रिकोण CQB आहेत हे मी ते सेपरेट दाखवले, म्हणजे आपल्याला कसं सोडवता येईल हे समजेल. याच आकृतीमधले हे 2 त्रिकोण वेगळे केले ज्यांना आपल्याला समरूप दाखवायचं आहे. आता हे वेगळे केल्याबरोबर आपल्याला लक्षात आलं बघा काय, तर इकडे P 90 मापाचा दिलेला आहे काटकोन, तर इकडे Q हा 90 मापाचा काटकोन आहे. म्हणजे हे 2 कोण काय झाले एकरूप झाले. म्हणजेच कोको कसोटीनुसार आपण पहिली जोडी आपल्याला मिळाली. मग दुसरी जोडी शोधता येते का बघा बरं. येते लक्षात बरोबर. काय दिसते आपल्याला हा C जो कोन आहे इथे हा ते जे 2 त्रिकोण तयार केलेले आहेत त्यांच्यामध्ये असलेला तो ते सामायिक कोन आहे. आणि सामायिक असल्यामुळे तो देखील काय होईल एकरूप होईल. म्हणजे एक काटकोनातली जोडी आणि एक सामायिकची जोडी आपल्याला लिहिता येईल की ज्याच्यामुळे 2 त्रिकोण काय म्हणणार आपण समरूप त्रिकोण आहेत. कसोटी कोणती असेल कोको कसोटी. लिहा बरं जमतंय का बघा. याप्रमाणे पहिली जोडी लिहिली आपण प्रत्येकी 90 मापाची. जे त्रिकोणाचं नाव आहे तसंच खाली मांडणार कारण P आणि Q 90 आहेत. मग CPA पहिल्या त्रिकोणातला हा CPA आणि दुसऱ्या त्रिकोणातला CQB प्रत्येकी 90 अंश म्हणून एकरूप. आणि दुसरी जोडी काय लिहितोय आपण सामायिक कोन असलेला C. पण तो C लिहिताना कसं लिहिणार तर इकडून समजा मी A आधी लिहिला ACP, तर इकडनं आधी कुठला लिहिणार B BCQ. वरूनच आपल्याला ती संगती मिळणार आहे. सामायिक कोन C मध्यभागी येणार आणि म्हणून 2 त्रिकोण काय झाले कोको कसोटीनुसार समरूप त्रिकोण आहेत. पहिला भाग आपण दाखवला. याच समरूपतेवरून आपल्याला हे AC देखील काढता येईल बघा. कारण त्रिकोण जर समरूप झाले तर संगत बाजू काय म्हणतो आपण प्रमाणात असतात, म्हणजे गुणोत्तर बाजूंचं समान असतं. आणि मग या दिलेल्या किमती जर तिथे ठेवल्या तर ACची किंमत आपण मगाशी जसं सोडवलं तसं तिरकस गुणाकाराने आपल्याला काढता येईल. बघा बरं प्रयत्न करा. बघा लक्षात आहे याप्रमाणे काय म्हटलं त्रिकोण समरूप म्हणून संगत बाजू प्रमाणात. मग संगत जोडी कशी लिहिणार CP ची संगत बाजू कुठली आहे CQ. त्यानंतर PA ची संगत बाजू कुठली येणार QB आणि CA ची संगत बाजू कुठली येणार CB. याप्रमाणे कारण दिलं संगत बाजू प्रमाणात म्हणून तीनही जोड्यांचं गुणोत्तर समान. आता आपल्याला दिलेल्या मापानुसार आपल्याला जे आवश्यक आहे तेवढेच घटक आपण तेवढीच गुणोत्तर खाली घेणार. म्हणजेच काय तर CP आणि CQ जर आपण दिलेली मापं बघितली तर या ठिकाणी CP आणि CQ दिलेलं नाही आहे. तर मग काय दिलं आहे AP BQ BC आणि AC शोधायचं आणि म्हणून तेवढेच खाली घेतले. PA म्हणजेच काय लिहून घेणार AP, QB म्हणजेच BQ, CA म्हणजेच AC आणि CB म्हणजेच BC. म्हणजे या पहिल्या गुणोत्तराची गरज नाही. आणि मग या ठिकाणी आता ही दिलेल्या ज्या किमती आहेत त्या आपण ठेवल्या आणि तिरकस गुणाकार केला तर आपल्याला काय शोधायचं आहे बघा AC. म्हणजेच आपल्याला ACची किंमत मिळेल. ठीक आहे. सोडवा बरं. बघा बरोबर आहे. किमती ठेवल्या AP BQ काय दिलेले आहेत AP आहे 7 आणि BQ आहे 8 बरोबर. AC शोधायचं आहे अंशात भागिले BC किती येणार 12. आणि मग या रीतीने तिरकस गुणाकार केला. 8 गुणिले AC बरोबर 7 गुणिले किती होतील 12. गुणाकार केला 12साठी 84 आणि ACची व्हॅल्यू काढण्यासाठी गुणिले 8चे काय झाले भागिले 8. सुरुवातीला आधी वाटल्यास 4ने भाग दिला. 4 दुणे 8 4 एके 4 म्हणजे 21 चौक 84 आणि इथे 4 दुणे 8 म्हणजे 21 भागिले 2. पुन्हा दशांशमध्ये जर किंमत काढायची म्हटली तर AC किती येणार 10.5 एकक. मग असंही उदाहरण हे आपल्याला 2 मार्काला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. पुढे जाऊया 5व्या उदाहरणाकडे. काय सांगितलेलं आहे चौकोन PQRS काय आहे समलंब चौकोन असून PQ समांतर SR दिलेली आहे.
समलंब चौकोनाचा तो गुणधर्म आहे की एक जोडी समांतर असते. जर AR बरोबर 5AP, AS बरोबर 5AQ, तर सिद्ध करा SR बरोबर 5PQ. तर आता हे उदाहरण देखील काय आहे तर त्रिकोण समरूपतेवरच आधारित आहे. आपण काय करणार तर दोन त्रिकोण तयार करणार. आता हे दोन त्रिकोण नेमके कुठून आणि कुठले घेणार तर त्या ठिकाणी आपल्याला जे दिलेले घटक आहेत किंवा जे सिद्ध करायचे आहे त्याच्यावरूनच आपण त्याची निवड करू शकतो. बघा इकडे कुठे आहे AR आहे, डावी बाजू बघूया, इकडे AS आणि इकडे SR. मग AR, AS आणि SR वरून तयार होणारा त्रिकोण आधी आपण निवडणार. समजतोय? AR, AS आणि SR वरून त्रिकोण कुठला मिळाला? त्रिकोण ASR. मग तसंच उजवी बाजू जी आहे AP, AQ आणि PQ आपल्याला आलं पाहिजे. AP आणि AQ मध्ये ती तुलना दिलेली आहे आणि PQ आपल्याला मिळवायचं आहे. मग त्या बाजू असलेला त्रिकोण कुठला आहे बघा, तर हा वरच्या बाजू असलेला AP, AQ आणि PQ बाजू असलेला. म्हणजेच या दोन त्रिकोणांना काय करणार आपण समरूप त्रिकोण दाखवणार की ज्यावरून आपल्याला हे SR बरोबर 5PQ मिळवता येईल. मग आधी पहिले प्रश्न आहे आपल्याला हे दोन त्रिकोण समरूप कोणत्या आणि कशा कसोटीनुसार होतील. तर या ठिकाणी बघा लक्ष द्या. तर या ठिकाणी आपल्याला एक SAR आणि QAP ही एक जोडी दिसते की ज्याला काय म्हणणार आपण बरोबर विरुद्ध कोणांची जोडी एकरूप असते. आणि दुसरी जोडी म्हणजे बघा या ठिकाणी Z दिसतोय. समजतोय? म्हणजे हे फुली मारलेले. तर जर PQ समांतर SR असेल तर या जोडीला काय म्हणतो आपण बरोबर व्युत्क्रम कोन. आणि जर रेषा समांतर असतील तर छेदिकेने तयार होणारे व्युत्क्रम कोन काय असतात एकरूप असतात. म्हणजे अशा रीतीने आपल्याला विरुद्ध कोनाची जोडी आणि व्युत्क्रम कोनाची जोडी एकरूप मिळते की ज्यामुळे आपण हे दोन त्रिकोण समरूप त्रिकोण म्हणू शकतो. आणि मग संगत बाजू प्रमाणात या गुणधर्मानुसार आपल्याला हे मिळवता येईल. आता बघा लक्ष द्या कसं करणार आहोत आपण. बघा समजतंय? जसं मग अशी मी म्हटलं की त्रिकोण SAR आणि त्रिकोण QAP जसे डॉट केलेले आणि इकडे रेखांकित केलेले हे दोन त्रिकोण काय केले आपण समरूप दाखवले. पहिली जोडी घेतली कोण SAR, एकरूप कोण QAP जी कुठली आहे तर विरुद्ध कोनांची जोडी. आणि दुसरी काय घेतली आपण RSA आणि PQA व्युत्क्रम कोन जोडी. कारण आपल्याला बाजू या समांतर दिल्या आहेत आणि आपण ही एक छेदिका घेतली मानली. आता हे तसं दाखवण्याची आवश्यकता नाही की ह्या बाजू समांतर ही छेदिका आहे म्हणून ते व्युत्क्रम कोन एकरूप. डायरेक्ट आपण ते विधान लिहू शकतो. म्हणून त्रिकोण SAR समरूप त्रिकोण QAP कसोटी कसोटी कारण दोन जोड्या आपण कोनांच्या एकरूप दाखवल्या. पण आपल्याला प्रत्यक्ष काय दाखवायचं आहे तर SR ही बाजू म्हणजे त्रिकोण SARची SR बाजू काय PQच्या 5 पट दाखवायची. मग त्यासाठी पुन्हा त्रिकोण जर समरूप असतील तर संगत बाजू प्रमाणात असतात. यानुसार SA ची संगत काय येणार QA. म्हणजेच काय लिहिणार ती SA न लिहिता AS भागिले QA न लिहिता AQ बरोबर AR ला संगत कुठली आहे AP आणि SR भागिले QP. मग QP न लिहिता तो PQ आपण लिहू शकतो. हे झालं संगत बाजू प्रमाणातनुसार. त्याला दिलं विधान 1. परंतु हे पहिलं गुणोत्तर किंवा हे दुसरं गुणोत्तर आपल्याला मिळवता येईल कसं तर AR बरोबर काय दिलंय 5AP. इथे काय म्हटलंय बघा AS बरोबर 5AQ आहे आणि AR बरोबर 5AP. मग AR बरोबर जर 5AP असेल तर या ठिकाणी आपल्याला गुणोत्तर जर काढायचं असेल तर गुणिले AP काय येणार इकडे भागिले AR भागिले AP बरोबर किती येणार 5 बरोबर. म्हणजे AR भागिले AP किती मिळाला 5. पण ही किंमत कोणा एवढी आहे SR भागिले PQ एवढी. आणि म्हणून याला विधान 1 म्हटलेलं आणि इथे गुणोत्तर जे आपण नवीन मिळवलं त्याला 2 म्हणूया. आणि म्हणून विधान 1 आणि 2 वरून काय मिळालं SR भागिले PQ बरोबर किती AR भागिले AP. पण AR भागिले AP किती आहे 5 म्हणजेच SR भागिले PQ किती होईल 5. आणि मग तिरकस गुणाकार जर केला तर SR बरोबर काय येणार 5PQ. या रीतीने आपल्याला हे सिद्ध करता येतं. ठीक आहे. तसं हे पाचवं उदाहरण जे पुन्हा एकदा 2 मार्कासाठी परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. पुढे जाऊया. बघा पुढे जाऊया 6वं 7वं आणि 8वं
तुम्हाला मी होमवर्कसाठी उदाहरणं ठेवतोय, फक्त काय करावं लागेल ह्याची हिंट तुम्हाला देऊन ठेवतो म्हणजे सोडवायला सोपं होईल. 6व्या उदाहरणात बघा काय केलेलं आहे. तर एक पुन्हा आकृती दिलेली आहे, समलंब चौकोन, कर्ण जोडलेले आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला ए बी डी सी आणि ओ बीच्या किमती दिलेल्या आहेत आणि शोधायला काय सांगितलेलं आहे, ओ डी. आता दिलेल्या बाजूंची मापं आणि जो शोधायचा आहे ओडी तो विचारात घेता इथे पण आपल्याला काय करायला लागेल, 2 त्रिकोण बनवावे लागतील. आणि मग ते 2 त्रिकोण कोणते असतील तर ए ओ बी आणि एकाच एक संगतीनुसार कुठला येणार त्याचा सी ओ डी वरती जो मी रेखांकित करून दाखवलेला आहे. जर तुम्ही हे 2 त्रिकोण समरूप त्रिकोण दाखवू शकलात तर संगत बाजू प्रमाणात घेऊन मगाशी 5व्यात जसं केलं तसंच आपल्याला संगत बाजूंची जी मापं दिलेली आहेत ती ठेवून तिरकस गुणाकाराने ओडी मिळवता येईल. मग आता हे 2 त्रिकोण कसोटी कुठली ओळखता येते बघा, तर बरोबर कोको कसोटीनुसार आपण हे 2 त्रिकोण समरूप दाखवू शकतो. विरुद्ध कोणाची एक जोडी घेणार आणि या ठिकाणी ही व्युत्क्रम कोणाची जी मगाशी आपण समलंब चौकोनात दाखवलं त्याप्रमाणे. ठीक आहे, तर असं हे तुम्हाला त्रिकोण समरूप दाखवून संगत बाजू प्रमाणात घ्या, तिरकस गुणाकाराने ओडी मिळेल. 7व्या उदाहरणात देखील काय म्हटलेलं आहे बघा की तो एक चौकोन दिलेला आहे ABCD जो एक समांतरभुज चौकोन सांगितलेला आहे. आणि समांतरभुज असल्यामुळे आपल्याला तो गुणधर्म समजला पाहिजे की समांतर बाजू समोरासमोरील बाजू या समांतर असतात. मग यानुसार काय दाखवा म्हटलेलं आहे तर डी गुणिले बी बरोबर सी गुणिले TE. आणि मग ज्या 2 बाजूंचा इथे गुणाकार आहे त्याच बाजू जर विचारात घेतल्या तर आपल्याला त्या बाजूंचा गुणाकार मिळवण्यासाठी पुन्हा एकदा 2 त्रिकोण बनवावे लागतील आणि ते समरूप दाखवावे लागतील. मग इथे कोणते 2 त्रिकोण बनवणार तर त्रिकोण DEC इकडे या ठिपके लावलेला आणि त्याचा एकाच एक संगतीनुसार कोणता येणार तर TEB. समजतंय? संगती अतिशय महत्त्वाची, संगती चुकवू नका. संगती चुकली तर मग ते गुणोत्तर पण चुकतं. म्हणून इकडनं कसा मोजला त्याला नाव घेतलं आपण त्याचं DEC. मग ई आपल्याला दिसतोय विरुद्ध कोण आहे आणि मग या ठिकाणी बघा लक्षात घ्या DC समांतर काय AB आहे बरोबर. मग DC समांतर AB जर असेल समांतरभुज चौकोनाच्या समोरासमोरील बाजू तर तीच AB जर पुढे वाढवली तर काय होईल AT होईल. म्हणजेच DC समांतर काय होईल AT आणि त्याच बाजू AT वरचा हा BT भाग आहे म्हणजेच DC समांतर काय होईल BT की ज्याच्यामुळे मग BTE आणि इकडनं CDE हे व्युत्क्रम कोन एकरूप आपण लिहू शकतो बाजू समांतर असल्यामुळे. म्हणजेच पुन्हा एकदा कोको कसोटीनुसार त्रिकोण समरूप होतील या संगतीनेच ते लिहायचे आणि या संगतीनुसार जर त्या संगत बाजू प्रमाणात घेतल्यात गुणोत्तर लिहिलं तर तिरकस गुणाकाराने आपल्याला हे साध्य मिळतं. ठीक आहे, याचाही तुम्ही घरी होमवर्क म्हणून प्रयत्न करणार आहात, सोडवा, सोपं आहे. 8व्यामध्ये जर बघितलं तर पुन्हा 2 त्रिकोण दिलेले आहेत आणि हे 2 त्रिकोणच काय म्हटलेले त्यांनी समरूप दाखवा असं म्हटलेलं आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे तर संगत बाजू प्रमाणात सांगितलेल्या आहेत. जर तुम्ही पुस्तकात बघितलं उदाहरणामध्ये तर बाजूंच्या 2 जोड्या दिलेल्या आहेत बनवून आणि त्या प्रमाणात सांगितलेल्या आहेत. मग त्या जोड्या कोणत्या आहेत तर AP भागिले CP आणि BP भागिले PD. म्हणजेच त्यांनी समाविष्ट केलेला हा जर कोन आपण एकरूप घेतला जो कुठली जोडी होते बरोबर विरुद्ध कोणाची जोडी आहे. म्हणजेच बाकोबा कसोटीने काय म्हणणार आपण 2 त्रिकोण समरूप होतात. म्हणजे दिलेली एक पक्षातली घ्यायचं आपण संगत बाजू प्रमाणात आणि त्याच्या खाली काय लिहिणार ही विरुद्ध कोणाची जोडी एकरूप म्हणून बाकोबा कसोटीने 2 त्रिकोण काय झाले समरूप. तर असे हे 6, 7 आणि 8वं उदाहरण होमवर्कसाठी मी ठेवतोय. ठीक आहे, पुढे जाऊया 9व्या उदाहरणाकडे. बघा लक्षात या 9व्यामध्ये आकृती दिलेले पुन्हा त्रिकोण ABCच्या बाजू BC वर काय म्हटलेलं आहे D बिंदू असा आहे की कोन BAC एकरूप कोन ADC. म्हणजेच कोन BAC आणि कोन ADCचं माप काय म्हटलेलं आहे समान आहे. तर सिद्ध करा CA वर्ग बरोबर CB गुणिले CD. आता हा जो भाग आहे हा देखील कशावर अवलंबून आहे तर यस 2 त्रिकोणांच्या समरूपतेवर. म्हणजे आपल्याला असे नेमके 2 त्रिकोण निवडायचे आहेत की ज्याच्यामध्ये आपण संगत बाजू प्रमाणात घेतल्यावर तिरकस गुणाकाराने हे गुणोत्तर तयार होईल. आता ते कसं ओळखणार तर वरतीच दिलेलं आहे बघा. हे जी कोणांची नावं आहेत ते ॲक्च्युली तुम्हाला उत्तरच दिलेलं आहे की हे त्रिकोणांची नावं म्हणजेच हेच त्रिकोण आपल्याला घ्यायचे आहेत. म्हणजेच कोणते त्रिकोण BAC म्हणजे हा मोठा त्रिकोण आणि त्रिकोण ADC म्हणजेच हा इकडनं ADC. आता एक इकडे पूर्ण मोठा त्रिकोण आहे आणि त्याच्यामध्येच असलेला हा दुसरा भाग ADC आहे. असे हे जर 2 त्रिकोण आपण समरूप दाखवू शकलो तर काय म्हणता येईल आपल्याला संगत बाजू प्रमाणात की ज्याच्यामध्ये आपल्याला हे गुणोत्तर मिळेल.
सी ए वर्ग म्हणजे काय, तर सी ए 2 वेळा पाहिजे. मग सी ए बघा इथे पण येतोय सी ए आणि इथे पण सी ए म्हणजेच ए सी. समजतं आहे की इथेच आपल्याला ते उत्तर त्यांनी एक प्रकारे मांडूनच दिलेले की हेच 2 त्रिकोण आपल्याला घ्यायचे आहेत. कोण जिथे आपल्याला एकरूप दिलेले आहेत तेच त्रिकोण घेणार आणि हेच 2 त्रिकोण आता काय करूया आपण कसोटीनुसार समरूप दाखवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. बघा लक्षात द्या काय म्हटलं, त्रिकोण बी ए सी व त्रिकोण ए डी सी मध्ये पहिली जोडी आपण लिहू शकतो पक्षानुसार एकरूप दिलेली आहे. आता काय राहिलं आहे आपलं, फक्त अजून एक जोडी आपल्याला ओळखायची की ज्यामुळे आपण कसोटीनुसार ते 2 त्रिकोण काय म्हणणार समरूप त्रिकोण आहेत. बघा बरं, मग ओळखता येतं का कुठला आपल्याला दिसतो इथे आणखीन एक कोण. जेव्हा असे काही सिम्बॉल्स चिन्ह नसतील तेव्हा तिथे सामायिक कोण आहे का एखादा तो ओळखण्याचा प्रयत्न करायचा. आणि जसं आपल्याला इथे काय लक्षात आलं, बरोबर मोठ्या त्रिकोणाचा इथला हा सी आणि ए डी सीमध्ये पण तोच सी आहे बघा. म्हणजे सी काय झाला सामायिक कोण झाला दोन्ही त्रिकोणांसाठी आणि म्हणजेच परावर्तनता गुणधर्मानुसार तो देखील स्वतःशीच काय असेल एकरूप असेल. फक्त आता काय करायचं आपल्याला ते नाव मोठ्या त्रिकोणासाठी आणि त्या लहान ए डी सीसाठी तो सी कोण लिहायचा आहे. बघा बरं जमतंय का, बघा बरोबर आहे. कोण बी सी ए एकरूप कोण काय ए सी डी. अगदी सोपं असतं. काय करायचं आहे फक्त आपल्याला सी कोण लिहायचं आहे. मग सी कोण कसा लिहिणार, तर त्रिकोणाच्या नावावरच लिहिणार. काय केलं, सी मध्ये आला पाहिजे म्हणजे इथला हा सी आणि हा सी आपण मध्ये घेणार आणि मग लिहिताना कसा लिहिला, इकडनं पहिला बिंदू घेतला बी सी ए, तर मग इथला पण काय करणार पहिलाच बिंदू घेणार ए सी डी आणि म्हणून बी ए सी एकरूप काय म्हणणार त्रिकोण ए डी सी कसोटी. दाखवायचं आहे काय आपल्याला, तर त्या बाजूचा वर्ग सी एचा वर्ग हा सी बी गुणिले सी डी एवढा आला पाहिजे. ते आपल्याला इथून हे शक्य होईल. बघा जर आपण त्रिकोण समरूप दाखवले तर संगत बाजू काय लिहिणार प्रमाणात लिहिणार आणि नेमके आपण असे ते गुणोत्तर घेणार की जिथे आपल्याला तिरकस गुणाकाराने हे मिळू शकेल. ठीक आहे. बघा लक्षात द्या याप्रमाणे बी ए संगत बाजू आहे ए डी म्हणजेच बी ए भागिले ए डी बरोबर ए सी. हाच कसा लिहिणार सी ए, कारण इथे आपल्याला सी ए पाहिजे. संगत बाजू कुठली आहे डी सी. डी सी म्हणजेच काय लिहिणार सी डी, जसं इथे आपल्याला सी डी पाहिजे. मग बी सी पहिला आणि तिसरा बिंदू तोच आपण सी बी लिहिला, तर इथे पण ए आणि सी म्हणजेच ए सी आपण सी ए लिहिला. आता या ठिकाणी बघा आपल्याला जे हवं आहे त्यानुसार आपल्याला कुठली गुणोत्तर घ्यायला लागतील. अगदी बरोबर. तर दुसरं आणि तिसरं गुणोत्तर आपण खाली घेणार, कारण आपल्याला तिरकस गुणाकाराने काय होईल मग इथे सी ए गुणिले सी ए बरोबर काय सी बी गुणिले सी डी लिहिता येईल, जे आपल्याला इथे सिद्ध करायचं आहे. म्हणजे सी ए गुणिले सी ए झाला सी ए वर्ग बरोबर उजवीकडचा गुणाकार तसाच ठेवला सी बी गुणिले सी डी. तर याप्रमाणे आपल्याला हे उदाहरण 2 किंवा अगदी 3 मार्काला देखील परीक्षेमध्ये विचारलं जातं. सोपी असतात. हे आपल्याला आधी लक्षात आलं पाहिजे की आपल्याला नेमका गुणधर्म कोणता वापरायचा आहे. जसं इथे समरूप त्रिकोणांच्या गुणधर्मानुसार आपण ही उदाहरणं सोडवली. तर यातलं जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे 6वं 7वं आणि 8वं उदाहरण तुम्ही घरी सोडवणार आहात. सोपी आहेत, कसं सोडवायचं हे देखील सांगितलेलं आहे. यानंतरचा भाग आहे आपल्याला याच समरूप त्रिकोणांना कनेक्टेड असलेला समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. तर ते प्रमेय आपल्याला अभ्यासायचं आहे, जे आपण पुढच्या तासिकेला घेणार आहोत. ठीक आहे. हे आता सोडवलेली उदाहरणं वहीमध्ये पण सोडवायची आहे. ओके, थँक्यू, बाय बाय.